नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत आपल्याला एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहेत. म्हणजे आपण येत्या 3 दिवस फक्त केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात. यानंतर आपल्याला केवायसी ही करता येणार नाही. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेवटची तारीख किती आहे किंवा यामध्ये आपल्याला फेब्रुवारी मार्च या महिन्याचा हप्ता कधी येणार आहे आणि केवायसी पूर्ण केल्यानंतर या लाडक्या बहिणींना हप्ता येणार का आणि केवायसीची जी प्रक्रिया आहे त्याची मुदतवाढ मिळणार का, हे व्हिडिओ आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, सरकारच्या कडून आपल्याला एक लाडकी बहीण योजना अंतर्गत केवायसी करण्यात आली. नोव्हेंबर डिसेंबर या दिवशी आपण ही केवायसी करण्यात आली. त्याची मुदत आता वाढ करण्यात आली. त्यामध्ये आपण बघितलं असेल बऱ्याच काही महिलांची केवायसी चुकली असेल आणि केवायसी चुकल्यानंतर या महिलांची केवायसी चुकल्यानंतर त्यांना दुरुस्ती करण्यात आली. 31 मार्चपर्यंत आपण ही केवायसी पूर्ण करू शकत होता, पण त्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आणि ती मुदतवाढ म्हणजे 30 एप्रिल 2026 यापर्यंत आपण केवायसी करू शकत होत्या. पण आता आज एक आपल्याला येत्या 3 दिवसच आपण ही केवायसी पूर्ण करू शकतात. अन्यथा आपल्याला फेब्रुवारी मार्च या 2 महिन्याचे हप्ते येऊ शकणार नाहीत किंवा नोव्हेंबरपासून बऱ्याच महिलांचे हप्ते जे बंद झालेले आहेत त्या महिलांना हप्ता येऊ शकतो. तर बघूया त्यासाठी जर ज्या महिला आता केवायसी करण्याच्या बाकी असतील त्यांनी लवकरात लवकर ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करा. आधी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल किंवा अडचण येत असेल तर आपण CNC सेंटरमध्ये जाऊन आपण ही केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. आपल्याला येत्या 3 दिवस आपण ही केवायसीची प्रक्रिया करू शकता. म्हणजे आपण 30 मार्च 2026 30 मार्च 30 एप्रिल या दिवसापर्यंत आपण ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. तर आपल्याला ही केवायसी पूर्ण करण्यासाठी आपण लवकरात लवकर ही केवायसी पूर्ण करा आणि येत्या मार्च महिन्यापासून तुम्हाला मागचे हप्ते किंवा मागच्या हप्त्याची कुठलीही माहिती नाही, पण यामध्ये आपल्याला मार्च महिन्यापासून हप्ता हा सुरू चालू होईल. त्यासाठी आपल्याला ही केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे. आता बऱ्याच काही महिलांचा प्रश्न आहे की केवायसीची मुदतवाढ होईल का? यामध्ये कुठलीही केवायसीची मुदतवाढ होणार नाही. कारण आता पहिल्यांदाच आपण बघितलं असेल यामध्ये आपल्याला केवायसीची पहिली मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर आपल्याला आता केवायसीची मुदतवाढ मिळणार नाही. आपण केवायसी केली नसेल तर आपण केवायसी लवकरात लवकर करून घ्या. आपल्या येत्या 4 ते 5 दिवसात आपल्याला एक GR येईल आणि GR आल्यानंतर आपल्याला मार्च महिन्याचा हप्त्याचे उतरण आपल्याला 2 तारखेच्या नंतर हा GR येऊन आपल्याला ही अपडेट मिळणार आहे. ही अपडेट आपल्या आल्यानंतर आपण आपल्या चॅनलवरती नक्की बघणार आहोत. त्यासाठी जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.